बंद केला बघ. ह्याच्या नाकाचा घुसला वास गऱ्यांचा. हे चल. ह्यांना गरे भरपूर आवडतात. गरे जसा गरे म्हणजे यांचं आवडतं खाद्य आहे. गरे आवडतं खाद्य घरी सुद्धा आहे ना. कुठे आम्ही कोपऱ्यामध्ये फणस ठेवलेला असेल ना तर ते लोक वास काढत काढत येतात. तुम्ही गरे गरे खायला ओपन नाही केले आणि साहेब आलेत गरे खायला. आपल्या आनंदावर विरजण टाकलं त्यांनी. चला आता डबा घेऊन या. नाही तो अजून तिकडेच आहे. येईल तो बघ लांबून बघतोय रागाने आमच्याकडे. शुभम घाबरला. तो बगळा कशाला आला माहितीये? त्याच्या अंगावरचे बसलेले किडे खायला. पण तू इथेच आला आपल्या ठिकाणी. अच्छा आहे ना कच्चा थोडा. बघा हा आंबा मस्त लागतो. पावशी आंबा आहे. मस्त चण्याची भाजी आणि भाकरी नाचणीची. तिला भाकरी नको. तिला बुबू तुला पाहिजे का काय? बुबू बघा रुपाली मॅडम सांगतात कोकणात नको मला, गरमी खूप गरमी. काय आहे का आता गरम वाटते काय? मग नॅचरल हवा नॅचरल. बघा केस पण उडतायत. मॅडम तुमचे केस उडतायत बघा हवेने. बघा बघा माझे बघा उडतात काय. आता केस जायला लागले. आता माझ्या डोक्यावरचे केस जाण्याची वेळ आलेली आहे. तर मंडळी हे ठिकाण आहे तालुका जिल्हा रत्नागिरी गणेशगुळे. तर गणेशगुळे हे खूप फेमस आहे. आपल्याला सर्वांना गणपतीपुळे माहिती आहे पण बहुतेक लोकांना गणेशगुळे नाही माहिती आहे. तर गणेशगुळे सुद्धा इथे तुम्ही येऊ शकता. तर इथे तुम्हाला सुंदर गणेशगुळे मंदिर पाहायला मिळेल आणि गणेशगुळ्यामध्ये पांडवकालीन विहीर देखील आहे. ती खाली उतरून तुम्हाला जावं लागतं. आणि सर्वात दुसरं छान आकर्षण म्हणजे इथला गणेशगुळे बीच. पिण्याचं पाणी वगैरे व्यवस्था केलेली आहे.
पांडवकालीन विहीर आहे ही. खूप खोल आहे. इथे खाली उतरून जातो. मी मागच्या वेळेला गेलेले खाली उतरून. तिकडून उतरायला आहे आणि इथे विहीर आहे. विहीर जुन्या काळाची डोंगी, याच्यामध्ये पाणी ठेवतात. हे बघा, त्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या उतरून मी मागच्या वेळेला गेलेली खाली. वाव, सुंदर आहे बीच. चला, दुपार आहे ना, त्यामुळे सर्व बंद आहे. चायनीज भेळ, कांदा भजी, बटाटा भजी, मंचुरियन भजी. कुठे बोट आहे? ठीक आहे, इकडे बोट. ती बोट बघा. पाण्यात कशी उभी राहते? उभी राहते असते. लंगर टाकतो. खूप बांधतात. वाव, यांनी बसायची चांगली व्यवस्था केलेली आहे. बसा मस्त निवांत. तर मंडळी, बरेच म्हणजे वर्षांपासून मी यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून मी म्हणत होते की गणेश घोळेला जायचं, समुद्रकिनारी फिरायला, पण काही योग येत नव्हता. तर आज योग आलेला आहे आणि माझ्यासोबत ही मंडळी आलेली आहेत कोकण फिरायला. तर इथलं काय खास वैशिष्ट्य आहे माहिती आहे का गावातलं, कोकणातलं, की प्रत्येक कोकण किनारपट्टीनं ही अशीच असते आणि अशी मस्त सुरूची झाडं असतात सगळीकडे आणि दुपार जरी असेल ना तरी छान वाटतं. आणि ही मंडळी मला सांगत होती की मॅडम आता आपण जाऊया पूर्णगड फोर्ट पाहायला. तर मी त्यांना म्हटलं आता 2 वाजले, तर म्हटलं आता खूप ऊन आहे, तर त्यामुळे उन्हातून पूर्णगड किल्ला म्हटलं पाय भाजतील आणि ऊन लागेल. तर तुम्ही पाहू शकता आता दुपारचे 2 वाजलेले आहेत, तरी पण काय आमच्या घामाच्या धारा वगैरे नाही आहेत, कारण इथे इतकं छान वाटतं ना, निवांत मस्त. आणि यांनी काय केलेलं बघा, बसायला असं मस्त घेऊन आलेले आणि यांनी तर ताणून दिले. किती सुंदर वाटतं. तुम्ही पाहू शकता बैलदादा पण मस्त कसे शांत. दुपारची वेळ आहे पण आता कसा गारवा सुटलाय आणि रवंत करत बसलेले आहेत बैलदादा. तर निळकंठ फॅमिली, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय, मस्त वाटतंय. नमस्ते, निर्मला भरत निळकंठ. गीता मॅडमच्या कृपेमुळे आम्ही कोकण फिरायला आलो आहोत. एकदम मस्त समुद्राच्या किनारी बसल्यामुळे एकदम छान गार हवा सुटलेली आहे. झोपायला आहे सर्वांनी. जर कोणाला निवांत झोपायचं असेल तर इकडे येऊन झोपू शकता. आम्ही या अगोदर बरेच वेळा कोकणात आलो. जेव्हा आलो तेव्हा आम्ही गणेशपुळे इथे गेलो होतो आणि गणेशपुळे पण उत्तम स्थान आहे, परंतु आम्हाला गणेश घोळे
असंही गणपती बाप्पाचं स्थान आहे हे माहीत होतं आणि इच्छा होती इकडे येण्याची. तर आज बाप्पाच्या कृपेमुळे आम्हाला इथे येण्याचा योग आला गीता मॅडम बरोबर आणि त्यांचा भाचा जो आहे शुभम त्याच्याबरोबर. तर इथे आल्यानंतर आम्हाला वाटलं की बरंच ऊन असेल आणि या उन्हामध्ये आपण या उन्हामध्ये कसे फिरणार. म्हटलं बघूया जाऊन आपण. बीच आहे, गणेश गुळेचा गणपती बाप्पा आहे. आम्ही बाप्पाचं दर्शन केलं आणि आता म्हटलं बीचवर जाऊया. आता आम्ही बीचवर आलो, 2 वाजता पोचलो आणि इथे येऊन बघतो तर इथे मस्त शांत जागा आहे. संध्याकाळची जी दुकानं लागणार आहेत ते अजून वेळ आहे आणि आम्ही या सुंदर अशा बीचवर सुंदर अशा झाडाच्या सावलीत असं एक कपडा अंथरून वगैरे शांतपणे बसलेलो आहोत. आणि इथे जे मानसिक शांतता आहे आणि जो आनंद आहे हा आनंद आम्हाला कुठे पैसे देऊन विकत घेता येणार नाही. अशा प्रकारचा आनंद सर्व माझी कृपा आहे, माझी सर्व कृपा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आता पोर्ट नको ती कृपा. ही सर्व आता ही सर्व कृपा आपल्या गणपती बाप्पाची आहे. त्यांनी गीता मॅडमना बुद्धी दिली आणि त्या बुद्धीच्या अनुसरून त्या आम्हाला कुठे पोर्टवर न नेता उन्हामध्ये न चालवता इथे घेऊन आल्या. त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम बाप्पाचे आणि गीता मॅडमचे आभारी आहोत. आम्हाला हे कोकण दर्शन त्यांच्यामुळे घडत आहे. त्यांचे लाख लाख धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाव, तुम्ही पाहू शकता येताना डब्यातून मस्त बरके गरे आणलेले होते आणि आता हवेशीर मस्त बरके गरे खाणार. ह्याच्या नाकाचा घुसला वास गऱ्यांचा. हे चल ह्यांना गरे भरपूर आवडतात. गरे म्हणजे यांचं आवडतं खाद्य आहे. गरे आवडतं खाद्य घरी सुद्धा आहे ना. कुठे आम्ही कोपऱ्यामध्ये फणस ठेवलेला असेल ना तर ते लोक वास काढत काढत येतात. तुम्ही गरे खायला ओपन नाही केले आणि साहेब आलेत गरे खायला. एक अंगावर मला सांगा, ऐका, इकडून तो तिकडे बसला होता. केवढं अंतर आहे बघा, किती मीटर. त्याच्या नाकामध्ये म्हणजे ह्यांचं म्हणजे हे केवढं हे आहे बघा, स्ट्रॉंग. कुठून त्यांनी वास घेतला गऱ्यांचा. म्हटलं मस्त गरे खाईन मी. गरे खायला आले शूटिंग घेत घेत. तर हे बैल दादा पण गरे खायला आले. काय म्हणताय? हे बघा डबा बंद करून गप्प बसलेत आता. काय नाईलाज आहे. गरे भाजी खाई. डायरेक्ट मला मारायला आला. शपथ गरे शोधतोय. या 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 इकडे या, बसा या. धनु केवढा घाबरला. पिशवी आणलं इकडे. ये. मी म्हणत होते गरे आपण घरी खाऊया. बघितलं यांनी बघा तो गरे भरलेला आपला डबा आहे ना तिकडे लांब ठेवलाय. पण आता तिकडे पोचणार नाही का. तो बघा डबा कसा ठेवलाय. आणि तो जर बैल तिकडे गेला त्याच्या नाकात बरोबर वास जाणार. डबा तर बंद आहे आणि तो गरे शोधतोय तिकडे. शोध बाबा शोध. गरे भेटणारच नाहीत तुला. काय म्हणताय? तो डब्याकडे गेला की गेला डबा. तुम्ही तिकडेच ठेवला डबा. बघूया आपण त्याची परीक्षा घ्या. खाऊ दे, खाल्ले तर काय. बगळा आला चिडवायला. तो बगळा कशाला आला माहितीये?
त्याच्या अंगावरचे बसलेले किडे खायला. ते रे भेटले ना आई त्याला चिडवतो तो चांगला बघा इथे यांनी डबा ठेवलाय खबर द्या ना तुमच्या भाषेत सांगू तुम्ही काय करू नका पण तू इथेच आला आपल्या ठिकाणी. तो चाललाय बाबा तो जाऊन बसणार सावध. जा बाबा जा 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 जा. नाही नाही 4 गरे दिलात ना तर तो पूर्ण डबा फस्त करणार. तुम्हाला नको हवे असतील गरे तर त्यांना द्या. शुभम काय म्हणतो? गाडीत खाऊया. गरे गाडीत खाऊया. आणि ते काय म्हणतात गाडीला धक्का मारला मग काय करणार? गाडीत आपल्या जागेवर बसा आता गेला तो जास्त लांब नाही तो. वास आला तर परत येईल. आपल्या आनंदावर विरजण टाकलं त्याने. चला आता डबा घेऊन या. नाही तो अजून तिकडेच आहे. येईल तो. तो बघ लांबून बघतोय रागाने आमच्याकडे. शुभम घाबरला. तुम्ही काय केला? डबा कुठे लपवलाय? तो म्हणतो गऱ्यांचा वास तर येत होता मग गरे गेले कुठे? दुसरं काय का खायला? कोणाला? त्याला. तुम्ही तर आता डबा खोलला तर तो परत येणार. परत येणार. काय पण खोल त्याला वाज जाणार नको कुत्र्याला फायटिंग अरे नाही येत तो इकडे पिकला जेव्हा काढला तेव्हा कच्चा होता तो. पावशी आंबा. तो आंबा आणि फणस. अच्छा आहे ना कच्चा थोडा. बघा हा आंबा मस्त लागतो. पावशी आंबा आहे तो. भात नाही तर मस्त चण्याची भाजी आणि भाकरी नाचणीची. हे काय भाकरीचे बाबू हे घे. मला भीती वाटते गोरा. बस जणू इकडे या असं पडलं. वाव तो छान वाटतं ना. हे कुठलं भोजन झालं? समुद्र भोजन आम्ही करतोय. आणि मस्त सोबत तोंडी लावायला आहे पावशी आंबा. मस्त वाटतंय. जेवायला या. छान वाटतं ना शुभम? गरे का आम्हाला खायला दिले नाही बैलाने म्हणून भीती वाटत होती. म्हटलं जेवण जेवायला बसवतं जेवण पण जेवायला येतं का? मस्त आता आम्ही जेवून घेतो. जेवायला या. बुबू याला दे ओळखलं त्यांनी शिफ्टी आलं होतं. याला दे, दाखव. अरे त्याला खाऊ हवंय म्हणून ते शेपटी हलवतोय. ती आहे ती. दगडावर ठेवतो. दे दे हा ठेव. तिला भाकरी नको तिला. बुबू तुला पाहिजे का काय? बुबू बघा रुपाली मॅडम सांगतात कोकणात नको मला गरमी खूप गरमी. काय आहे का आता गरम वाटते काय? मग नॅचरल हवा नॅचरल. बघा केस पण उडतायत. मॅडम तुमचे केस उडतायत बघा हवेने. बघा बघा माझे बघा उडतात काय. आता केसच जायला लागले. आता माझ्या डोक्यावर ते केस जाण्याची वेळ आलेली आहे. कारण मी त्याला बऱ्याच प्रकारचे तेल वापरले. आता एक तेल मागवलंय मी अमेरिकेवरनं ट्रम्पला सांगून. काय म्हणते? पण ते लढाई युद्धामुळे येऊन नाही राहिले. अच्छा ते आल्यानंतर माझे केस असे भरदा एकदम काय घनदाट होणार आहेत. बघा या मला आता कळला की आमच्या कोकणात यावं म्हणतात लोक ते का. बघा सुंदर वाटते की नाही? आमचा कोकण लय भारी असा. कोकणातली माणसं साधी बोळी काळजात त्यांच्या दडली शहाळी. कोकणची माणसं साधी काळजात त्यांच्या भरली शहाळी भरली शहाळी. आपल्यापेक्षा तो अधिक आहे. द्या द्या फणस देऊन टाका. त्या पिशवीत नको पिशवी खाईल तो. द्या त्याला घरी. घे बाबा खा.
छान वाटलं आम्हाला तरी. तर तुम्ही इकडे नक्की या. अगदी उन्हाळ्यात आलात ना तरी पण तुम्हाला कंटाळा नाही येणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.